सरकारनं डिझेल 100च्या वर हे केलंय, पेट्रोल वाढवलंय. काँग्रेसचं कल्याण म्हणजे होतं. इंधन दरवाढ करणाऱ्या सरकारचा भाजप सरकारचा उधळपट्टी करणाऱ्या सरकारचा या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय. अन्यायी दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, अन्यायी दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो. या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय. उधळपट्टी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, उधळपट्टी करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अन्यायी दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अन्यायी इंधन दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अन्यायी इंधन दरवाढ करणाऱ्या सरकारचा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि विधान परिषद गटनेते आमदार सतीश पाटील यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर शहरात एकाच वेळी अनेक पंपावरती आंदोलन करण्यात येत आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने ही अन्यायी इंधन दरवाढ केलेली आहे. अमेरिका इराण युद्ध चालू झाल्यानंतर मोदी सरकार पर्याय धोरण अतिशय अपयश ठरलेलं आहे. खरं म्हणजे 84 दिवसात साठा आपल्याला होता आणि सरकारी कंपन्यांचा जर फायदा बघितला तर मागच्या वर्षी 4.5 लाख कोटी फायदा झालेला आहे. मुळात पेट्रोल 36 रुपये हा केंद्र सरकारला आपण कर देत असतो, एक्स्ट्रा कर देत असतो. असं असताना या इंधन साठा भारतात शिल्लक असताना सुद्धा या मोदी सरकारला अन्याय इंधन दरवाढ करण्याची काही गरज नव्हती. हे मोदी सरकार काटकसर म्हणतात आणि स्वतः परदेश दौऱ्यात गेले आणि एका इटलीच्या प्रधानमंत्र्याला मेलोडी चॉकलेट देत आहेत. इथं भारतीयांच्या जेवणामध्ये माध्यमिक तुम्ही विष घालवत आहात आणि परदेशच्या प्रधानमंत्र्यांना तुम्ही मेलोडी देताय. हा खरं म्हणजे दुर्दैवी व्यवसाय. असं म्हणतात की रोम जे जळत होतं त्या निरो फिडेल वाचत होता, त्या निरोच्या पंक्तीत मोदी जाऊन बसले आहेत. असा अकार्यक्षम प्रधानमंत्री देशात झाला नाही, जगात होणार नाही. खरं म्हणजे मोदींना लाज वाटली पाहिजे. तरी खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री राजीनामा द्यायला पाहिजे आणि घरात बसायला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झाले, खाणं मुश्किल झाले. ज्यावेळी काँग्रेस सरकार होतं त्यावेळी मोदी म्हणायचे की महागाई का मग बोलणे केले प्रधानमंत्री को बघताना. आज तुम्ही काय करताय? या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य महिलांचं कंबरडं मोडणार आहे. इंधन दर वाढल्यानंतर भाजीपाला दर वाढणार आहेत, सिलेंडरचे दर वाढणार आहेत. पर्यायाने सगळ्या देशाचं महागाईचं चक्र वाढणार आहे आणि असं चक्र वाढणाऱ्या मोदींचा आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो आणि दरवाढ जर मागे घेतली नाही तर काँग्रेस पक्ष यापुढे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल हा इशारा आम्ही देतो. जर आता हे आपण काँग्रेस मार्फत आपण जे आंदोलन छेडतोय, या आंदोलनानं जर सरकारला जाग नाही आली तर काँग्रेसचे पुढचं पाऊल काय असेल? आता तुम्ही जर का बघितला सध्याची परिस्थिती तर जनता ही अक्षरशः ह्या महागाईच्या ह्याच्यामध्ये पूर्ण होळपून गेलेले आहे आणि सर्वसामान्य कुटुंब आज उदरनिर्वाह करून ते त्यांचं कुटुंब चालवत असतं. पण जर का तुम्ही आत्ताची सध्याची जर का महागाई बघितला आजचीला, म्हणजे डिझेल असून दे, पेट्रोल असून दे, गॅस असून दे. पहिला गॅस आपल्याला महिन्याला मिळत होता, पण आता ते नंबर लावल्यानंतर 21 दिवसानंतर मिळतो आणि नवीन कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे. मग सर्वसामान्य कुटुंबाला जर का ह्याचा जर का नाहक त्रास होत असेल, त्यावेळी भाजप सरकारने काय सांगितलं होतं की जे महिलांना जे चुलीच्या धुरामुळे जे श्वसनाचे त्रास होतात किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम होतात त्यासाठी त्यांनी चूल बंद म्हणून गॅस निर्मितीचे त्यांनी पाऊल घेतलेलं. पण आता जर का बघितलं तर तुम्ही परत चुलीकडे हे सरकार जनतेला वळवाले काय, किंवा एकंदरीत जर का तुम्ही विचार केला तर ह्या डिझेल आणि पेट्रोल वाढीमुळं पूर्ण ह्याच्या वरती जो परिणाम झालेला आहे, म्हणजे वाहतूक असून दे, ट्रान्सपोर्ट असून दे किंवा शेतीचे उत्पादन जर का घेत असताना शेतकऱ्यांना पण त्याचा मोठा फटका बसत आहे. कारण की त्या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा जे काही अवजारे असतील किंवा जे काही साधनं असतील ह्याचा एकंदरीत जर का बघितला तर पूर्ण हे जनतेवरती हे सरकारनं हे एक प्रकारचं लादलेलं आहे. आणि हे जर का त्यांनी भविष्य काळात त्यांनी जर का पेट्रोल दर वगैरे, गॅस दर वगैरे जर का कमी नाही केलं तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देता येतो. आता ह्या आंदोलन तुम्ही जे आंदोलन केलंय याच्यामध्ये प्रामुख्यानं असं कारण काय आहे की राजकीय अँगल आहे याला की सामाजिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही पाऊल उचललंय? आता प्रत्यक्षात जर विरोधक बघितले म्हणजे काँग्रेस आणि भाजप महायुती त्यांच्याकडून म्हटलं जाते की काँग्रेस हा या गोष्टीचा भाव करत आहे आणि राजकारण यामध्ये आणत आहे. या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया? बघा, जर का आता तुम्ही बघितला तर ही सर्वसामान्य लोकांची ही मागणी आहे आणि सर्वसामान्य लोक यामध्ये होरपळत आहे. त्यामध्ये कुठले म्हणजे मोठे नेते नाहीत, ना आमदार खासदार नाहीत, ना सरकारी नोकरदार नाहीत. ह्याचा फटका कोणाला बसतोय तर आपल्या ह्या सर्वसामान्य जनतेला बसतोय. जर का सर्वसामान्य जनतेसाठी जर का आवाज नाही उठवला तर मग राजकारण असू दे, समाजकारण असू दे, हे कशासाठी करायचं आहे? हे जे काय करायचं आहे हे लोकशाही पद्धतीने आतापर्यंत चालत आलेलं आहे. आणि जर का जनतेसाठी जर का आपण जर का आवाज नाही उठवला तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काय नसणार.
एकीकडे सरकार म्हणते की युवा उद्योजक निर्माण होते, युवकांना रोजगार देऊया, आणि एकीकडे हे सगळंच त्यांचं काढून घ्यायला लागलं आणि त्यांना घरातच एक प्रकारे बसवायचं षडयंत्र चालू आहे. तुम्ही तरुण पिढीतून येत आहे, बरोबर. तरुण पिढीला असं काय भेडसावते की इंधनवाढीमुळं काय काय प्रॉब्लेम आले? दुसरं म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्शन साईटला कॉन्ट्रॅक्टर म्हणून पण काम करताय, पण तुमच्या व्यवसायामध्ये काय अशा पद्धतीने इफेक्ट होतील का? त्याला फक्त काँग्रेस म्हणून राजकीय अँगल म्हणूनच तुम्ही युवा पिढी बघताय, याचंही जनतेला उत्तर द्यावं. राजकीय अँगलनं बघण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल हे आजकाल प्रत्येक माणूस कामासाठी रोजगारासाठी बाहेर जातोय आणि हा प्रत्येक जण वाहनच यूज करतोय, आणि हे पेट्रोलची एवढी टंचाई दरवाढ जो आहे त्याचा पगार तर वाढलेला नाही, उलटे आपल्या इकडे बेरोजगारी जास्त आहे. त्यामुळे त्या माणसाला त्याच्या जे दैनंदिन जीवनातलं बजेट असते त्याच्यावर पण परिणाम पडतोय. आणि पेट्रोल दरवाढीमुळे जी महागाई बाकीची पण वाढत राहिलेली आहे, आणि मेन म्हणजे दर वाढलेला आहे पण ते पेट्रोल मिळत पण नाही. बऱ्याच पेट्रोल पंपावर आपण रांगाच्या रांगा बघताय, पण त्या पेट्रोलची कमतरता पण तेवढीच आहे. तुमच्याकडे कन्स्ट्रक्शन लाईनला तुम्ही आहे म्हणून तुमच्यासाठी हा खास प्रश्न आहे की तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होईल आणि तो सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचेल? आता कामगारांना आपल्या प्रत्येक गोष्टीत डिझेल किंवा पेट्रोल ह्या गोष्टी लागतातच. आमच्या मशिनरीज असू देत किंवा कामगारांचं लेबरचं ज्ञान असू दे, या प्रत्येक गोष्टीत हे लागतेच आपल्याला. त्याची दरवाढ झाली कुठं तर आम्हाला पण त्याचा दणका बसणारच आहे. लोकांचे पगार वाढ द्यायला पाहिजे, त्यांना पैशाची कमतरता भासणार, आणि ज्या वेळेला इंधन कमीच व्हायला लागले, मिळतच नाही आहे, तर ती कामगार त्या कामापर्यंत पोहोचू पण शकणार नाही. मित्रांनो, आज जो संघर्ष आज आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे, गेली 12 वर्ष या देशातला प्रत्येक नागरिक वनवासात आहे असं माझं मत आहे स्वतः. कारण यांनी जी आश्वासनं दिली होती ती आश्वासनं सगळी धुळीला मिळालेली आहेत. ज्या वेळेला काँग्रेस सरकार सत्तेवरनं गेलं त्यावेळेला या देशावर 58 लाख कोटीचं कर्ज होतं फक्त, आणि या 58 लाख कोटीचा हिशेब या आमच्या मनमोहन सिंगांनी देशाला सादर केलेला आहे. आणि त्या काळामध्ये मनमोहन सिंगांची आणि रावांची सुद्धा ह्या लोकांनी टिंगलटावाळी केलेली आहे. त्या काळामध्ये पेट्रोलचे दर रुपयानं जरी वाढलं तर हे लोक रस्त्यावर येत होते. त्या काळामध्ये पेट्रोल डिझेल हे स्वस्त मिळत होतं, शेतकऱ्यांची काळजी घेतली होती. बळीराजाचं पूर्णपणे म्हणजे काळजी घेणारं हे सरकार होतं, कुठलं काँग्रेस सरकार. आज देशामध्ये बघितलं तर शेतकऱ्यांच्या विरोधात सगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. 10-12 वर्षामध्ये पंजाबचं जे दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं मित्रांनो, तुम्ही सगळं बघितलेलं आहे. ते एक कृषी मंत्र्याच्या मुलानं 7-8 मला वाटतं शेतकरी चिरडून मारलेले आहेत, तिथं रस्त्यामध्ये खेळ मारले आणि ते आंदोलन मोडीत काढायचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारची ही आंदोलनं होत चाललेले आहेत. पेट्रोल त्यावेळेला डिझेल हे क्रूडाईलचा दर कमी असताना सुद्धा त्यावेळेला कमी होतं. त्या काँग्रेसच्या काळामध्ये दर थोडेसे जास्त होते, पण पेट्रोल दर आणि डिझेल दर जनतेकरता कमी होते. आणि त्याच्या उलटी परिस्थिती आज आहे, म्हणजे कच्च्या तेलाचे दर कमी होऊन सुद्धा यांनी दर जे आहेत ते कॉन्स्टंट ठेवलेले आहे. ह्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे, जेव्हा बॅरलचा भाव $60-65 होता तेव्हा चढ्या भावाने पेट्रोल डिझेल विकलं होतं. हा, आणि लोकांकडून काही लाख कोटी उकळले, ते कुठे गेले हा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये हे प्रत्येक आपल्या नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हे सरकार हे उलटून लावण्यासाठी आपण आता इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक नागरिकांना रस्त्यावर यावं आणि यांना खाली करावं, असं म्हणजे ह्या सरकारला खाली करावं, खेचावं, अशी ठाम भूमिका माझी आहे. आज परिस्थिती काय झालेली आहे, महागाई वाढलेली आहे. यांनी काय सांगितलं होतं सत्तेवर येताना, 10 ते 15 लाख प्रत्येकाच्या खात्यावर येतील. हे लबाड बोलणारं सरकार आहे. 15 लाख आमच्या खिशातनं यांनी काढून घेतले. मित्रांनो, मी एसटीचा आज एक कार्ड काढलं, त्यामध्ये मी बघितलं त्या 150 रुपयामध्ये 23 रुपये जीएसटी मला माझ्याकडून घेतलेला आहे. आम्हाला कळत न कळत आमच्या खिशातून 15 लाख रुपये आतापर्यंत यांनी काढून घेतले आणि त्याचा हिशोब करायची वेळ आलेली आहे. बरोबर आहे का नाही? हा मुद्दा बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, भिकारी रस्त्यावर बसतो त्याला सुद्धा ह्या सरकारनं सोडलेलं नाही. त्याला जर भूक लागली, एखादा बिस्किटचा पुडा घ्यायची इच्छा झाली तर त्या बिस्किटच्या पुडावर सुद्धा जीएसटी द्यावी लागते. इतकी हालत बेकार करून ठेवलेली आहे भारतीयांची. देशामध्ये इंटरनॅशनल लेवलला प्रत्येक ठिकाणी देशाचं नाक या पंतप्रधानांना कापलेलं आहे. जिथं जाईल तिथं प्रत्येकाला मिठ्या मारतोय. कशा करता जातोय हा परदेश दौरे करायला? आमच्या पैशाच्या जीवावर. आणि परवा तर तुम्हाला सांगतो, त्या नॉर्वेमध्ये काहीतरी त्या ह्याच्यामध्ये
ते चॉकलेट्स त्या लेडीजला, त्या पंतप्रधानांना हा भेट देतोय. अरे देशामध्ये परिस्थिती काय चालली, इकडे जरा बघ. अशी परिस्थिती इतकी वाईट आणून ठेवलेली आहे. तुम्हाला हे आपलं F-3चं प्रकरण माहित असेल. F-3 म्हणजे माहित असेल सर्वांना काय परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामध्ये ह्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये ह्याचं नाव आहे, 32 वेळा नाव आलेलं आहे. तेव्हा अशा माणसाला प्रश्न साहेब आपलं जे आंदोलन आहे ते इंधन विरोधात आहे. आज परिस्थिती अवघड झालेली आहे. लोकांना आज सुद्धा सांगितलेलं आहे 15 ते 30% पर्यंत दर वाढू शकतात. इकडं इंटरनॅशनल लेवलला मोदीला, त्या ट्रम्पला, त्या तिथल्या देशातल्या लोकांनी सिनेटमध्ये विरोध केला. नाहीतर ते एक सैतानच होतं आणि त्या सैतानाच्या नादाला लागलेला हा मोदी आहे. मित्रांनो,